माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, आपण स्ट्रेस हा सिरीज चालू केलेली आहे आणि याच्यामध्ये याआधी 5 लेक्चर्स किंवा 5 व्हिडिओ घेतलेली आहेत. तर ताणतणावाची कारणे, ताणतणावाची लक्षणे, ताणतणावाची प्रकार आणि पातळी आणि तसेच आपण ताणाचे शिकार झाल्यानंतर काय लक्षणे दिसतात. तर आजचा 6वा व्हिडिओ आपण ताण व्यवस्थापन यावर आज घेऊयात. मी डॉक्टर मनीषा. तर जे आपण काही ताणाचे प्रकार बघितले, वेळेचा ताण, अपेक्षांचा ताण, परिस्थितीजन्य ताण आणि सामना करते वेळी पडणारा ताण. तर या 4 ताणाचे व्यवस्थापन आपण कसे करायचे हे आज बघूयात. तर 1 नंबर वेळेचा ताण. जर तुमच्याकडे वेळ नसेल किंवा वेळ पाळणे खूप महत्त्वाचे असेल तर हा ताण निर्माण होत असतो. आणि अशा वेळी आपण काय करू काय नाही हे कळत नाही. वेळही पाळायची आहे आणि ते काम करणेही गरजेचे आहे. तेव्हा हा आपल्याला स्ट्रेस उत्पन्न होतो आणि आपल्याकडून मग काहीतरी राहून जाईल, मग अशी पण आपल्याला भीती सतावत राहते आणि मग फसल्यासारखे निराशा येते. आणि विशेषतः जेव्हा आपल्याला मीटिंगच्या वेळा पाळायच्या असतात तेव्हा हा अशा प्रकारचा ताण आपल्याला अनुभवास येतो. मग याचे व्यवस्थापन आपण कसे करायला पाहिजे. तर खरे म्हणजे वेळेचे व्यवस्थापन हा अलीकडच्या काळातील सर्वसाधारण ताण आहे. आपण खूप व्यस्त ठिकाणी काम करत आहोत आणि पुन्हा कामाची गुणवत्ता पण आपल्याला त्या ठिकाणी द्यायची आहे. मग नक्कीच आपल्याला स्ट्रेस आलेला असतो. तेव्हा आपण वेळेच्या व्यवस्थापनाचे कौशल्य शिकून घ्यायला हवी. मग त्यासाठी आपल्याला काय करायचे याची एक यादी निश्चितपणे तयार करायची. त्यानंतर तुमच्या म्हणजे कशाला प्राथमिकता द्यायची त्या यादीनुसार आपण ते ठरवून घ्यायचं आणि मग आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत पोहोचणे सुलभ जाईल. ज्या गोष्टीला महत्त्व द्यायचे त्या पद्धतीने ती लिस्ट आपल्याला बनवत जायची आहे. आणि समजा काही अनावश्यक किंवा कमी व्हॅल्यू द्यायची अशी जी कामे आहेत त्याला आपण काही रिकाम्या वेळात किंवा अशा वेळेस ती दुय्यम महत्त्वाची कामे करायची आहेत. उदाहरणार्थ मेल चेक करायचा आहे किंवा बाकीचे असे रिलॅक्स वेळामध्ये ही कामे सोडून द्यायची. आणि शक्यतो आपल्या आवेगाबाहेरची कामे जी आहेत ती शक्यतो घेऊच नका. ठामपणे त्याला नकार द्या, म्हणजे आपल्याला विनाकारण स्ट्रेस येणार नाही. मग 2 नंबरचा स्ट्रेस जो आहे प्रतिबंधात्मक ताण किंवा अपेक्षांचा ताण. आपल्याला भविष्याच्या चिंतेमुळे किंवा अनेक भविष्याच्या चिंतेमुळे जनरली हा आपल्याला प्रतिबंधात्मक ताण येतो किंवा काही अपेक्षां ज्या आपल्यावर असतात त्यामुळे. कधीकधी हा ताण एखाद्या विशिष्ट घटनेपुरता मर्यादित असतो. उदाहरणार्थ एखाद्या घटनेचं आपल्याला सादरीकरण करायचं आहे, प्रेझेंटेशन करायचं आहे, मग त्याची पूर्वतयारी करण्यासाठी येणारा आपल्याला ताण. मग हा संदिग्ध असतो, त्यात काहीतरी चुकतंय असं आपली ते दडलेली असते भावना, त्यामुळे हा ताण येतो. किंवा आपल्याला खूप चांगलं ते प्रेझेंटेशन सादर करायचं आहे आणि आपल्याकडनं अपेक्षा आहेत कोणाच्या, त्यामुळे आपल्याला हा ताण येत असतो. मग या ताणाचं प्रतिबंधात्मक किंवा अपेक्षाच्या ताणाचं व्यवस्थापन आपण कसे करणार. तर हा ताण बऱ्याचदा भविष्याशी निगडीत असतो. त्या घटनेला सामोरे कसे जायचे आहे त्यासाठी आपण घाबरत असतो आणि ही भीती निरर्थक ठरेल. म्हणजे हे आपण करू शकणार नाही, व्यवस्थित होणार नाही, अशा भीतीने आपल्याला तो स्ट्रेस येत असतो. योग्य करू की नाही हे काम आपण. मात्र या ठिकाणी आपण सकारात्मक विचार करायला हवा की मी योग्यच करणार आहे आणि बेस्टच करणार आहे प्रेझेंटेशन वगैरे. मग आणि कुठलीही मी पुढची गोष्ट जी आहे अगदी छान करणार आहे, व्यवस्थित करणार आहे, अगदी कॉन्फिडेंटली करणार आहे. सकारात्मक रीतीने विचार केला तरी आपण याच्यावर मात करू शकतो. आणि संशोधनांती असे दिसून आले आहे की अनेकदा आपण केलेला विचार आणि प्रत्यक्षात घटनेला सामोरे जाण्याची स्थिती
यातील फरक हा मूलभूत मज्जासंस्थेच्या स्तरावर आपले मन ओळखून म्हणजे ते शकत नाही, त्यामुळं असं होतं. आणि मग याच्यावर उपाय म्हणजे आपण ध्यानधारणा करून मनाला एकाग्र करून यावर मात करू शकतो. यापेक्षाही भविष्यात काय घडणार आहे, भविष्यात काय होणार आहे, त्यापेक्षाही सध्या मी काय करायचे, त्याच्यावर मी कशी मात करू शकू, त्याच्यासाठी ध्यानधारणा करून मन एकाग्र करावे. आणि सध्या आपल्याला काय करायचे त्यावर कॉन्सन्ट्रेशन करून एकदा 5 मिनिट आपण डोळे शांत मिटून अगदी कॉन्सन्ट्रेशन करावं, मन शांत करावं. आणि मग त्याच्यानंतर आता मी त्या प्रेझेंटेशनसाठी किंवा त्या घटनेला सामोरे काय जायचं आहे यावर थोडंसं चिंतन करायचं. ॲटोमॅटिकली मग शांतपणे यातनं मार्ग निघतो. आणि हा प्रतिबंधात्मक ताण हा शक्यतो आत्मविश्वासाच्या अभावामधून निर्माण झालेला असतो. उदाहरणार्थ आपण पुढील आठवड्यात समजा काही सादरीकरण करायचं पुढच्या आठवड्यामध्ये, आणि तो ताण मात्र आपल्याला आजच जाणू लागतो. मग सादरीकरण प्रभावी ठरणार नाही याची भीती आपल्याला सतावत असते. अनेकदा या काल्पनिक भयांना थेट सामोरे गेल्याने तुमच्यावरील ताण कमी होत असतो. काहीच विचार न करता डायरेक्ट आपण जरी गेलो, कारण आपलं सगळं येत असतं, सगळं झालेलं असतं, पण विनाकारण त्या चिंतेमुळे आपल्याला होईल का नाही, मी व्यवस्थित करेल का, विनाकारण तो ताण सतावत असतो, आत्मविश्वास नसतो. पण कॉन्फिडेंटली डायरेक्ट जरी गेलो ना तरी आपण तो बेस्ट करू शकतो. आणि समजा आपण सरावासाठी खूप वेळ दिलाय किंवा देऊ शकतो, त्या कठीण प्रश्नांची आपण तयारी करणे, आणि मग त्यामुळे पण आपला आत्मविश्वास वाढतो. आता तिसरा ताण जो आहे परिस्थितीजन्य तणाव. म्हणजे अशा स्थितीत आपण अडकतो की आपल्याला असं वाटू लागतं की आपल्या परिस्थितीवरचं नियंत्रण सुटलंय आणि त्या परिस्थितीचा आपल्याला ताण येत असतो. आणि एकदा यात वादही बरेचसे निर्माण होतात. तेव्हा याचे व्यवस्थापन करत असताना हा तणाव अचानक निर्माण होत असतो. उदाहरणार्थ आपण अशा परिस्थितीमध्ये अडकतो, म्हणजे अडकण्याची भीती असते की ज्या स्थितीचे प्रतिबंधन तुम्ही करू शकत नाही. मग या तणावाचे नीट व्यवस्थापन करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायला हवे. म्हणजे दबावाच्या स्थितीत शरीर आणि मनातून बाहेर पडणाऱ्या स्पंदनाचे अवलोकन करायचे. उदाहरणार्थ समजा आपण ज्या बैठकीत जाणार आहोत त्याच्यामध्ये सावळा गोंधळ निर्माण झाला आहे. मग अशा वेळी आपोआपच आपली चिंता वाढते. मग पोटात एकदम चिंतेचा भीतीचा गोळा येतो आणि बैठकीतून उठून जावेसे वाटते. आणि मग कुणी आपल्याला अचानक मत मांडायला सांगितलं त्यावेळी काय बोलावे समजेनासे होते. मग परिस्थितीजन्य ताणाचे मग प्रमुख स्रोत म्हणजे वादावादी. अशा वेळी प्रभावी वाद नियमन कौशल्याचा वापर करायचा. या ठिकाणी आपल्याला अगदी ते आपल्याला जमलंच पाहिजे. कसं वाद नियमन कौशल्य हे आपल्याला जमलं की जेव्हा म्हणजे केव्हा अशी परिस्थिती निर्माण होईल तेव्हा ती हाताळण्यासाठी सक्षम आपण असलं पाहिजे. बैठकीमधील वाद नियमन कौशल्याचा वापर करायला हवा. जेव्हा केव्हा अशी परिस्थिती निर्माण होईल तेव्हा ती परिस्थिती कशी हाताळायची थोडासा विचार करायचा आपण. आणि बैठकीमधील वाद कसे हाताळायचे याचंही थोडंसं आपल्याला नॉलेज असायला हवं. प्रत्येकजण परिस्थितीजन्य तणावाला सामोरे जाताना निरनिराळ्या पद्धतीने तो आपल्या पद्धतीने तो हाताळतो. अशावेळी शारीरिक मानसिक स्तरावर प्रकट होणाऱ्या भावनिक स्पंदनांची जाणीव होणे आवश्यक आहे, जेणेकरून तुम्ही त्यांना व्यवस्थित सामोरे जाऊ शकता. उदाहरणार्थ प्रसंगातून अंग काढून घेणे ही जर आपली नैसर्गिक स्थिती असेल तर अशावेळी प्रसंगाला भक्कमपणे कसे सामोरे जाता येईल असा विचार करायचा आणि सुसंवाद साधण्याचा प्रयत्न करायचा. उगीच रागवणे चिडणे हा काही मार्ग नव्हे. भावनांचंही आपण व्यवस्थित व्यवस्थापन यावेळी करून घ्यावं आणि अचानक आलेली ही परिस्थिती आपण शांत डोक्याने शांत भावनांचं नियमन करून आणि विचार करून थोडासा हाताळू शकतो. मग 4 नंबरचा आहे सामना करतेवेळी पडणारा ताण.
मग हा ताण लोकांशी निगडीत असतो. जेव्हा तुम्ही लोकांच्या एका विशिष्ट समूहाला सामोरे जाण्याच्या विचारत असता आणि मग हा ताण आपल्याला निर्माण होतो. तुम्हाला ते लोक आवडणार नाहीत किंवा तुम्हाला असे वाटू लागते की मी या लोकाबाबत निश्चित असे काही सांगता येणार नाही मला. विशेषतः दुःखात असलेली लोक किंवा ग्राहक वर्ग यांच्या वर्तनाबाबत काहीच सांगता येत नसते. वैद्यकीय क्षेत्रातल्या तज्ज्ञ किंवा समाजसेवकांना अशा प्रकारच्या तणावाला जनरली सामोरे जावे लागते. मग म्हणजे अशा प्रकारचा ताण किंवा भेटायला येणाऱ्या लोकांची संख्या वाढल्यानेही निर्माण होत असतो. खूप लोकांना भेटल्यानंतर असेही आपल्याला एकदम ताण निर्माण होतो. मग याचे व्यवस्थापन करताना अचानक समोर येणारा म्हणजे हा ताण पूर्णतः लोकांशी निगडीत असल्याने आपण लोकांशी कसे वागायचे हे कौशल्य ताणाचे व्यवस्थापन आपण करू शकतो. आपले लोकांशी वागण्याचे कौशल्य कसे आहे हे तपासण्यासाठी स्वतःचीच परीक्षा घ्या. त्यातून तुम्हाला तुमच्या त्रुटीचे आकलन होईल. तुम्ही खूप मोठ्या प्रमाणावर भावनिक कौशल्य निर्माण करणे इथून आपल्याला सुरुवात करायला हवी आणि यातून तुम्हाला काय केले पाहिजे, इतरांना आपल्याला काय हवे आहे हे आकलन होईल आणि इतरांशी संवाद साधण्याचे आणि चांगले नातेसंबंध निर्माण करण्याचे हे महत्त्वाचे कौशल्य आहे. समोरच्याचा पण आपल्याला व्यक्तींचा अभ्यास करता यायला हवा आणि आपल्या पण भावनांचा. मग या दोघांची आपल्याला सांगड घालून आपण हे करू शकतो. लोकांशी संवाद साधत असताना आपल्याला एका दिवसात हे कुठवर आपण करू शकू याचे भान असले पाहिजे. अनेक जण अशा वेळी शास्त्रीयदृष्ट्या त्या प्रसंगातून बाहेर पडायला बघतात आणि यांत्रिक पद्धतीने करायचे म्हणून काम करतात. तर काही लोक थंड प्रतिसाद देत असतात. जेव्हा तुम्ही अशी लक्षणे तुमच्यात अनुभवाल तर अशा वेळी ती घालवण्यासाठी तुम्हाला जे सुचेल ते करा. थोडंसं चाला, पाणी प्या, दीर्घ श्वास घ्या. सहानुभूती ही तणावाचा सामना करण्यासाठी मौल्यवान कौशल पद्धती आहे, कारण त्यामुळे तुम्ही इतरांच्या नजरेत परिस्थितीचे आकलन करायला शिकता. अशा स्थितीत तुमच्यात मोठ्या प्रमाणावर समजूतपणा निर्माण होतो आणि तुमच्या संवादाचा दर्जा सुधारतो. त्यामुळे तुम्हाला इतरांना काय हवे, त्यांना काय भावना आहेत त्या समजू लागतात. विक्षिप्तपणा आणि एकटेपणा यातून चिडचिडेपणा निर्माण होतो. जर तुम्ही उत्साही, मेहनती, जबाबदार व्यक्ती असाल तर तुम्ही अशा स्थितीच्या कात्रीत आपण कधीच सापडू नये यासाठी प्रयत्न करा. या लेखात जी तंत्रे आपण म्हणजे दिली आहेत त्यांच्या वापराने तुम्ही तणाव दूर करू शकाल. पुढच्या ह्याच्यामध्ये आपण ती तंत्रे बघूया. तणावामुळे आरोग्याच्या तक्रारी उद्भवत असल्याने त्याला गांभीर्याने घेण्याची गरज आहे. तुमच्या बाबतीत तणावामुळे आरोग्याच्या तक्रारी निर्माण झाल्या असतील तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. आणि पुढच्या आपण व्हिडिओमध्ये शरीर आणि मन यांच्या संबंधित ताण कसा निर्माण होतो आणि ती लक्षणे कशी एकमेकावर अवलंबून आहेत हे बघूयात. धन्यवाद.